सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि आशिकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। 3 ओव्हरची मॅच आणि 18 बॉलच्या या एका सत्रामध्ये एक मोठं लक्ष्य सेट करायचं आहे भैरवनाथ विचुंबी या टीमला। तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल जयेश भोईरचा वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही। वेग भन्नाट होता। आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात। 3 ओव्हरची मॅच आहे आणि ओव्हर नंबर 1 या मोमेंटला लॉफ्ट केलाय परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनने धावफलकाचा प्रारंभ होतोय काय भैरव 11 विचुंबे या टीमचा। या मोमेंटला लॉफ्ट केलाय एलिव्हेशन भरपूर आहे। झेल थोडासा दूरवर होता परंतु चांगला बॅकअप मिळाला हर्षद सानी 2 रनच्या साह्याने 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। टायमिंग भरपूर चांगला आहे। एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा अंतिम बॉल जयेश भोईरच्या खात्यातील। या मोमेंटला लॉफ्ट केलाय चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। या षटकाराच्या साह्याने 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात।
स्पेल नंबर 2 आणि गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते. ओव्हर द विकेट पहिला बॉल, पहिल्या बॉलवर स्लॅश केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. हा षटकार, या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 17 रन. सेव्हन्टीन रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला आपल्या वेगाने प्रत्युत्तर दिले गोलंदाजाने. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. अमेझिंग मोमेंट. आणि या षटकाराने, या षटकाराच्या साह्याने 23 रन, 23 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉलचा इशारा, नो +1. टोटल 2 धावा देखील ऍड होतात. 25 रन. फ्रीडची संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा बॉल होता, परंतु अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 26 रन आतापर्यंत होतात. फ्रीडची संधी अजूनही मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा बॉल, आणखीन एक धमाका. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सुमित इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 33 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु या चेंडूला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. 34 रन होत आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक हर्षद गोलंदाजीच्या मार्कवर स्क्वेअरलेगच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन.
36 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अंगाचा वेध देखील घेतलाय, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. एक धाव देखील बॅटच्या साह्याने या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 37. गोलंदाज पण एकदा हर्षद सज्ज होतोय. हर्षदचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हर्षदचं कौतुक करावं लागेल. छोटा पाकिट बडा धमाका. सध्याच्या घडीला मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आलाय. दुहेरी रनचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 39 रन. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल 4 रनसाठी. हा चौकार. 43 होत आहेत आणि 44 रनचं टार्गेट.
तर चला नेक्स्ट मॅच पीयू स्मृती नांदगाव टीमचे कॅप्टन आणि गावदेवी साई टीमचे कॅप्टन आणि पीयू स्मृती नांदगाव दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या. चव्वेचाळीस रनचं लक्ष आणि गोलंदाज करण पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न मिडॉनला फिल्डर नव्हता परंतु एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक धाव देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव कंप्लीट करून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज जयेश भोईर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. लोअर फुल टॉस होता समोरच्या दिशेने फटका केलाय डीप मध्ये फिल्डर तैनात. चांगला प्रयत्न या क्षणाला रनआउटची संधी. फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 4 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातोय. रनआउटची संधी परंतु फिल्डर थोडासा फंबल होता. 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धीम्या गतीचा हा बॉल परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 6 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला नांदगाव टीमचे कॅप्टन आणि साई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. हा षटकार 12 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. करणचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी या क्षणाला चालून आली. फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय.
झेल तर जरूर निसटला, दुसरी धाव देखील पूर्ण केली, तिसऱ्या रन साठी कॉल. जयेश धावत होता परंतु अजितने रोखलं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 14 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 12 बॉल मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 30 रन. विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. एकच सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. 11 मध्ये अजून 29 पूर्ण करायच्यात. या मोमेंटला वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 10 बॉल आणि आता मात्र 29 ची आवश्यकता. तर चला साई टीमचे कॅप्टन आणि नांदगाव टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा एक एक षटक कमी केले जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. या बॉलवर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन भरपूर आहे. मोक्याच्या क्षणी झेल सोडला आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला. 2 रन देखील या ठिकाणी ऍड होतात. 9 बॉल आणि 27 ची आवश्यकता. तर साई टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. नऊ मध्ये अजूनही 27 करायचे आहेत. स्वप्नीलचा हा बॉल लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यस, इट इज अ सिक्सर. तेवीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून 21 रनची गरज आहे. 8 बॉल आणि 21 रन. सामना थोडासा खुला झालाय. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आणि या क्षणाला फलंदाज होतोय बाद. मोक्याच्या क्षणी एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. 7 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
कॉलर पद्धतीचा हा बॉल वेग बनणार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, समीकरण बदललं. 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न या ठिकाणी असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. अशा प्रकारचा स्ट्रोक तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस तुमचं आय कॉर्डिनेशन भरपूर इम्पॉर्टंट असतं. धीम्या गतीचा हा बॉल. 4 बॉल आणि 21 ची आवश्यकता. चार बॉल मध्ये 21 करायच्यात या मॅच मध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर जरूर चांगला. 1 धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. फेकी थोडीशी गचाय होताना पाहायला मिळाली, परंतु बॅकअप मिळालं. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 बॉल आणि 19 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. थेट आमच्या व्यासपीठाला मान वंदना देणारा हा स्ट्रोक. समीकरण बदललं. 2 बॉल आणि 13 रनची गरज. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. समीकरण 2 बॉल 1 बॉल आणि 7 रनची गरज. एक बॉल आणि 7 रन. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. सुरुवातीला झालेल्या चुका कुठेतरी आठवत आहेत. जय बजरंगबली मोठा खांदा या टीमला. वेग भन्नाट आणि सामना जिंकलाय. भैरवनाथ विचुंबे या टीमच्या माध्यमातून. हार्डलक टीम जय बजरंगबली मोठा खांदा संघ